परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र पंचमोल्हास. एके दिवशी एक तरुण श्रीहरी मंदिरात आला. त्याने स्वामी रामतीर्थांची बरीचशी पुस्तके वाचली होती. तो स्वतःला ज्ञान झाले असे समजत असे. तो आईनं म्हणाला, मला तुमच्या सहवासात काही दिवस राहावयाचे आहे. आईनं त्याला झालेला भ्रम नाहीसा करावयाचा होता, म्हणून त्याचे म्हणणे मान्य करून त्याला राहण्यासाठी निवांत अशी एक खोली दिली आणि सांगितले की बाहेर जाऊन आलास की हातपाय धुवून आत येत जा. श्रीहरी मंदिराच्या अंगणात भक्त लोकांना हातपाय धुण्यासाठी सतत पाणी ठेवलेले असते. तरी तो बाहेर जाऊन आला की हातपाय धुवायला आईंच्याजवळ पाणी मागत असे आणि आई त्यावेळी त्याला आतून तांब्या भरून आणून देत. आईना सेवाव्रत फार आवडते, त्यामुळे पुढे तो बाहेर गेला की आई भरलेला तांब्या घेऊन पायरीवर उभ्या राहू लागल्या. भजनाच्या वेळेव्यतिरिक्त तो इतर वेळी ध्यान करतो असे सांगून खोली बंद करी व झोपून राही. तो दिवसातून एकदाही खोलीचा केर काढीत नसे. त्याला चहा फराळ आई खोलीतच नेऊन देत, पण खाऊन झाल्यावर तो ती भांडी न उचलता जेथल्या तेथे ठेवीत असे. रोज तो भजनाला बसला की आई स्वतः त्याच्या खोलीत जाऊन तेथील केर काढून येतेवेळी चहा फराळाची भांडी घेऊन येत असत. ते काम इतर कोणासही न सांगण्याचे कारण आपण खोलीतील केर काढते असे समजल्यावर त्याच्या वृत्तीत कसा काय फरक पडतो हे आईना पाहावयाचे होते. ते दिवस आंब्याचे होते. आई रोज 2 आंबे त्याला खायला देत असत. ते खाऊन कोय व साली तो एका कोपऱ्यात ठेवीत असे. किती दिवस तो आंब्याचा कचरा साठवतो हे पाहण्यासाठी केर काढताना आई ती बाजू मुद्दाम टाळीत असत. 5 दिवस निघून गेले. 6व्या दिवशी आंब्याच्या त्या साली व कोयी आईने एका कागदावर काढून घेतल्या आणि तो कागद हातात घेऊन उभ्या राहिल्या. इतक्यात भजनाला गेलेला तो तरुण खोलीत आला. त्यानंतर त्याला आईने विचारले, काय बाळ, तुमच्या रोह्याला आंब्याची झाडे आहेत का? तेव्हा आहेत असे त्याने उत्तर दिले. तू कोयी साठविल्यास म्हणून विचारले. आपण ज्ञानी झालो या धुंदीत तो असल्यामुळे आईंच्या बोलण्यातील मतितार्थ त्याच्या लक्षात गेला नाही. तो तरुण मधून आकाशाकडे डोळे करून पाहत असे, त्यामुळे त्याची वृत्ती ब्रह्माकार झाली असावी अशी कित्येकांची समजूत झाली होती. एके दिवशी दुसऱ्या एका तरुणाने त्याला आपल्याकडे चहाला बोलावले. त्याच्या खोलीत तो एकटाच होता. त्याने चहाचा कप भरून त्या तरुणाच्या हातात दिला. तोच त्याने डोळे मिटले, पण ती नेहमीची सवय नसल्याने हातातील कप छातीवर उलटला. चहा फार कडक असल्याने त्याचे अंग भाजले. वेदना असह्य झाल्यामुळे ताडकन तेथून उठून तो श्रीहरी मंदिरात आला आणि त्याने रडत रडत ती हकीकत आईनं सांगितली. आईने केलेल्या उपचारांनी त्याला लवकर बरे वाटले, पण त्याचा ज्ञान झाल्याचा भ्रम मात्र थोडा सुद्धा उतरला नाही. आईंचे प्रवचन रोजचे रोज जरी तो ऐकत होता तरी त्याचा भ्रम अति दृढतर झाल्यामुळे बोधाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. रोज तो काही वेळ झाडाच्या खाली बसून आकाशाकडे पाहत, मी देह नाही, मी मन नाही, मी इंद्रिये नाही, मी प्राण नाही, मी सच्चिदानंद रूप शिव आहे असे म्हणत असे. त्याप्रमाणे तो बसला असता. एके दिवशी आई त्याच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अरे, CAT कॅट म्हणजे मांजर, RAT रॅट म्हणजे उंदीर असे केवळ घोकत बसल्याने जज होता येत नाही. त्यासाठी कितीतरी परीक्षा द्याव्या लागतात. गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घ्यावयाचे असल्यास 4 दालने ओलांडून जावी लागतात. महाद्वारात उभे राहून दर्शन घडत नाही. त्याप्रमाणे सच्चिदानंद रूपाचे दर्शन व्हावे तर केवळ पुस्तके वाचून काम भागत नाही. त्यासाठी गुरूंनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कृती करावी लागते.
मूर्ती बनण्यापूर्वी त्या दगडाला प्रथम टाकीचे घाव जसे सहन करावे लागतात, त्याप्रमाणे ज्याला ज्ञानी व्हावयाचे असेल त्याने सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांच्या बोधाने प्रथम अभिमानाला जमीनदोस्त करावे लागते. आत्मज्ञान झाल्याचे लक्षण म्हणजे देहाभिमान रहित होणे, देहापासून अलिप्त असल्याची पूर्ण खात्री होणे. आत्तापर्यंत तू मी देह नव्हे, मन नव्हे, मी सच्चिदानंद रूप आहे हे शब्द केवळ पाठ करून स्वतःला ज्ञानी असे समजत आलास आणि चहा अंगावर पडताच तुझी धांदल उडाली. कावळा जर अंगाला चुना फासून मी राजहंस झालो असे मानू लागला तर पाऊस आला की चुना धुवून जाणार आणि कावळा तो कावळाच राहणार. परमपवित्र आत्मज्ञान प्राप्तीसाठी वासनेचा क्षय आणि इंद्रियांवर जय मिळवावा लागतो. त्याकरिता गुरूंच्या सहवासात राहून त्यांच्या मार्गदर्शनानुसार दीर्घकाल अभ्यास करावा लागतो. हा बोध ऐकता ऐकता त्या तरुणाने मान जी खाली घातली ती वर केलीच नाही. त्याची चूक त्याला समजून आल्यामुळे त्याने आईना साष्टांग नमस्कार केला. आईंचा मुक्काम मुंबईला असताना एका भक्ताने आईनं चिठ्ठी पाठवली. आम्ही काही मंडळी मिळून आपला सत्कार करणार आहोत. कधी व कोणती वेळ ठरवावी हे कृपा करून कळवावे. मी तुम्हा सर्वांपुढे हात जोडून सांगते की माझा अधिकार मी जाणत असल्याने तुमचे म्हणणे मी मान्य करू शकत नाही, करिता तुम्ही जो विचार केला आहे तो रहित करावा, असे आईंच्याकडून त्यांना उत्तर पाठविण्यात आले. स्वरूपानंदात निमग्न आई. एकदा आईंच्या पायाला मुरगळलेल्या निमित्त सूज आली होती. भयंकर वेदना होत असून सुद्धा आईने त्याच्यावर काहीच इलाज केला नाही. एके दिवशी सुमन हट्टाने तेल लावायला बसली. त्या समयी आई आपल्या कृष्णासाठी जाईच्या कळ्यांची माळ बनवीत होत्या. माळ पुरी झाल्यावर सुमनला उद्देशून आई म्हणाल्या, मी कृष्णाला माळ घालून येते, तोवर तू तेल लावत बैस. तुम्ही उठून गेल्यावर मी तेल कसे लावणार, असे सुमनने म्हटल्यावर आई एकदम भानावर आल्या. तसेच एकदा डावा पाय मुरगळला असता परांजपेत आईने आपण तेल लावणार म्हणून हट्ट धरला. तेल लावता लावता आईने त्यांना प्रश्न केला, केवढा मोठा आवाज झाला? श्रीहरी मंदिराच्या आवारात, रस्त्यावर की शेजारच्या कारखान्यात? ताई म्हणाल्या, आई, आवाज तुमच्याच पोटात झाला. असे असता तुम्हाला कसे कळाले नाही? त्यानंतर आई भानावर आल्या. एके दिवशी संध्याकाळच्या भजनाच्या वेळी कुसुम रडत रडत आईंच्या खोलीजवळ आली आणि म्हणाली, आई, मला सासूरवास अगदीच सहन करवत नाही, तेव्हा मी श्री हरिमंदिराच्या विहिरीत उडी मारणार. आई म्हणाल्या, खुशाल मार, पण लोकांच्या समोर कशाला? भजन संपवून मंडळी घरी परतली की मी तुला गॅसबत्ती किंवा कंदील दाखवीन, मग तू एक मनाने उडी मार. भांडणामुळे जेवली नसशील तेव्हा काहीतरी खाऊन घे, असे म्हणून आईने तिच्यापुढे पुष्कळसे खाण्याचे पदार्थ ठेवले. त्यानंतर ती खायला बसली. तिचे खाऊन संपले इतक्यात जगदीशा जय जय पुराण पुरुषा हा गजर सुरू झाला. या गजराच्या वेळी रोज आई आसनावर जाऊन बसत असत. त्यामुळे तो गजर ऐकताच आई कुसुमचा हात धरून, चल कुसुम, आपण जाऊ, आई आसनावर बसल्या असतील, असे म्हणून स्वतःच घाईघाईने तिला उठवू लागल्या. तेव्हा कुसुम म्हणाली, आई, तुम्ही तर इकडे आहात. तेव्हा आई भानावर आल्या. एकदा आई विमानातून उतरून मोटारीत बसल्या. वाटेने जात असता विमानातून उतरताना किती पायऱ्या होत्या? चढायला उतरायला त्रास झाला असेल ना तुम्हाला, असे मी म्हणाले. आई म्हणाल्या, विमानाला जिना कुठे आहे? मी चढलेही नाही आणि उतरलेही नाही. याचप्रमाणे आणखी एके दिवशी आई आंघोळ करून आल्या आणि दांडीवरचे पातळ नेसल्यावर दांडीवर त्या पातळ पाहू लागल्या, तर तेथे ते दिसेना. आईंजवळ राहणारी पुष्पा नावाची मुलगी होती. पुष्पाने त्यांना म्हटले, कुठे ठेवले असेल म्हणून चहूकडे ती शोधू लागली. शेवटी पातळ कोठेच दिसेना म्हणून
पुष्पाला हाक मारून, माझे नेसायचे पातळ कोठे आहे? मी शोधून शोधून दमले, असे आईने म्हटल्यावर, तुम्ही नेसलेले पातळ तेच दांडीवर होते, असे पुष्पाने सांगितले. एके दिवशी एक ड्रॉइंग मास्तर 3 फूट रुंद व 4 फूट उंचीचे आईंचे तैलचित्र बनवून घेऊन आला आणि जिथे आई बसल्या होत्या त्यांच्यासमोर ते चित्र त्याने उभे केले. आईने लगेच हात जोडले आणि डोळे मिटले. नंतर अर्ध्या तासाने डोळे उघडले. काम कसे काय झाले आहे, असे ड्रॉइंग मास्तरने विचारताच, छान छान, अगदी महाराज हुबेहूब दिसतात, असे आईने सांगितले. एकदा परगावहून 5 माणसे दर्शनार्थ आली होती. त्यांनी आईंना गुडघे टेकून नमस्कार केला. लगेच आईने पण त्यांना नमस्कार केला. थोड्या वेळाने आईंचे थोरले चिरंजीव आले आणि त्यांनी आईंना नमस्कार केला आणि आईने पण त्यांना नमस्कार केला. एके दिवशी आईंच्याकडे सुब्रमण्यम स्वामी व त्यांची पत्नी सुब्बम्मा हे उभयता आले. नमस्कार करून, मला संतती नाही, कधी होईल, असे विचारले. तेव्हा, ऑफिस सुटल्यावर संतती होणार, असे आईने त्यांना एका कागदावर लिहून दिले. कारण त्यावेळी त्यांचे मौन होते. त्याचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी आईंच्या सहवासातील काही मंडळींना विचारले, पण एकालाही त्याचा अर्थ सांगता आला नाही. 2 वर्षानंतर तहसीलदारांना पोटदुखीची व्यथा सुरू झाली. ती इतकी असह्य झाली की जेवण जाईना, झोप येईना. डॉक्टरनी सांगितले, पोटातल्या आतड्यांची गुंतागुंत झाली आहे, ऑपरेशन करूनही बरे वाटणार नाही. तेव्हा त्यांनी काम झेपेना म्हणून नोकरीला राजीनामा दिला. त्याच वर्षात त्यांना पुत्ररत्न झाले. त्याबरोबर ऑफिस सुटल्यावर संतती होणार या वाक्याचाही त्यांना उलगडा झाला. मुलगा वर्षाचा झाल्यावर ते उभयता आईंच्याकडे आले. मुलाचे नाव अजून ठेवले नाही, तुमच्या मुखातून आलेले नाव आम्ही ठेवणार, असे ते म्हणाले. तेव्हा मुरलीधर असे आईंनी सांगितले. पुढे लॉजमध्ये उतरून रोज ते आईंच्या दर्शनार्थ येत. 3 वर्षे झाली माझे पोट दुखते, त्यावर काहीतरी उपाय सांगा, असे ते म्हणाले. रोज येथील विहिरीचे पाणी पीत जा, असे आईने त्यांना सांगितले. आश्चर्याची गोष्ट ही की त्या व्यथेपासून ते पूर्ण सुटले. एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी शकुताई गद्रे, श्रीमती यमुनाताई नाडगौडा, श्रीमती भीमाताई कुलकर्णी अशा 3 जणी नारळ, हार इत्यादी घेऊन आईंना अर्पण करण्यास आल्या. आईने 3घींच्याकडेही न्याहाळून पाहिले. त्यात पहिल्या शकुताई बसल्या असून त्या सवाष्ण होत्या. दुसरा नंबर यमताई ह्या सकेशा होत्या. तिसरा नंबर भीमाताई या सोवळ्या होत्या. शकुताईंच्या नाकातील नथीकडे आईंचे जेव्हा लक्ष गेले तेव्हा त्या दोघींना, तुम्ही का नथ घातली नाही, असा आईने प्रश्न केला. त्यावर त्या 3घींना व तेथे हजर असलेल्या इतर मंडळींना एकदम हसू आवरेनासे झाले. थोड्या वेळाने आई भानावर आल्या. तेव्हा कुसुमने आईंच्या पुढे ती हकीकत सांगितली. तेव्हा आईंना पण हसू आवरेनासे झाले. एके दिवशी पोस्टमन मनी ऑर्डर घेऊन आला. तेव्हा आई घराच्या मागील अंगणात शतपावली घालीत होत्या. मी फॉर्म व पेन घेऊन त्यांच्याजवळ गेले आणि याच्यावर सही करा, असे म्हणाले. तेव्हा आई पेन घेऊन तशाच उभ्या राहिल्या. कोठे सही करायची हे आईंच्या लक्षात आले नसेल म्हणून मी सही करण्याचे जागी खुणा केल्या. त्यावर, काय म्हणून मी सही करू ग, असे आईने मला विचारले. तेव्हा मी नाव सांगितले. तरी त्यांना सही करण्यास जमेना. त्या तशाच डोळे मिटून उभ्या राहिल्या. पुन्हा त्यांनी डोळे जेव्हा उघडले तेव्हा थोड्याशा भानावर येऊन एक अक्षर सांग पाहू, असे त्या मला म्हणाल्या. त्याप्रमाणे मी सांगितल्यावर त्यांनी सही केली. त्यानंतर त्या पूर्ण भानावर आल्या आणि पोस्टमनला प्रसाद दे ग, असं म्हणाल्या. आईंचे दूरचे आजोबा होन्नावरवरून मुलीच्या स्थळानिमित्त एकदा बेळगावला आले. ते ज्या घरी उतरले होते त्या मालकाकडून त्यांना अनगोळ रस्त्यावर श्रीहरी मंदिरात माताजी म्हणून राहतात
तेथे रोज भजन होत असते वगैरे माहिती मिळाली. आजोबा भाविक होते. पूजा, पारायण, कथा, पुराण त्यांना फार आवडत असल्यामुळे ते स्थान आपण पाहावे असे त्यांना वाटू लागले. इतक्यात ज्यांनी माहिती दिली ते गृहस्थ, आज एकादशी आहे, तेव्हा श्रीहरी मंदिरात मी भजनाला जाणार आहे असे म्हणाले. त्यावर चला तर मी पण येतो असे म्हणून त्यांच्याबरोबर आजोबाही भजनाची बरोबर वेळ त्यांना माहीत नसल्यामुळे आरती संपायला आणि त्यांनी यायला गाठ पडली. आजोबाने आईना 7 वर्षांच्या असताना पाहिले होते. त्यानंतर 30 वर्षांनी आत्ताच पाहिले. मध्यंतरी कीर्तन करीत फिरतात ही गोष्ट त्यांच्या कानावर आली होती. गंमत अशी की आजोबांनी आईना पाहताच चटकन ओळखले. बरोबरीच्या गृहस्थांनी आईना नमस्कार करताच त्यांच्याकडे वळून आजोबा म्हणाले, ही तर माझी नात लागते. त्यावर थोडेसे पुढे जाऊन, काय बाळ, माझी ओळख लागते का? मी तुझा आजोबा आहे असे ते म्हणाले. बाळ केव्हाच मेली असे आई म्हणाल्या. आईंचे ते वाक्य ऐकताच आजोबा आश्चर्याने थक्कच झाले. आईंच्या बोलण्याचा अर्थ असा की सद्गुरू कृपेने देहबुद्धीतून सुटल्यामुळे तुमची बाळ आता शिल्लक उरली नाही. पण आईच्या त्या वाक्याचा अर्थ त्यांना उमगला नाही. ते पुष्कळ देवदेव जरी करीत होते तरी संतांची भाषा जाणत नसत. थोड्या वेळाने, सध्या मुले कुठे आहेत? शिकतात की नोकरी करतात? लग्न झाले का? तुला भेटायला येतात की नाही? पैसे पाठवितात का? असे आजोबांनी लांबलचक प्रश्न विचारले. तेव्हा मला काहीच माहिती नाही असे आईने त्यांना खुणेने सांगितले. तेव्हा ते एकदम चपापले. बाळने असे का म्हटले असावे याबद्दल त्यांच्या मनात एकसारखे विचारचक्र सुरू झाले. जवळच्या माणसांनाही यापैकी काहीच माहीत नसल्यामुळे दुसरे कोणी आजोबांचे समाधान करू शकले नाही. जेव्हा आई भानावर आल्या तेव्हा मी आईना विचारले, आजोबांच्या प्रश्नाला आपण समर्पक उत्तर का दिले नाही? तेव्हा, तुम्हाला आत्मबुद्धीत जाणे जितके कठीण होते तितके मला देहबुद्धीत येणे जड होते असे आईने मला उत्तर दिले. ओम नमः शिवाय.